बऱ्याच शेतकऱ्यांना मशीन इन्स्टॉलेशन करण्यामध्ये हाच एक प्रॉब्लेम येतो की शेतकरी मशीन तर 50 एकरचे घेऊन जातात, पण ती मशीन तुम्ही 2 एकरला लावता. तर एकंदरीत काय होतं की तुमचं सायरन जे आहे ते सतत चालू असतं. सायरन सतत चालू असतं, तुम्हाला कुठेतरी असं वाटलंय जनावर लागले का, कुठेतरी तार तुटली का? तर शेतकरी मित्रांनो तसं काही नसतं. याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी जी दिलेली आहे, तुम्ही पूर्ण सेन्सिटिव्हिटी सिस्टम जर 6 वर ठेवली तर हे तुमचं पूर्ण कॅपॅसिटी कव्हर करणार. जर तुम्ही 2 एकरला लावताय तर याची सेन्सिटिव्हिटी 2 ते 3 च्या मध्ये येईल. तर तुम्हाला एकदम स्लोली याला धीरे धीरे असं रिटर्न फिरवायचंय आणि वापस फिरवत असताना ज्यावेळेस सायरनचा आवाज टूक टूक करून बंद होईल त्यावेळेस तिथे त्याला सोडून द्यायचंय, म्हणजे तुमच्या शेताची सेन्सिटिव्हिटी सेट होते. त्यानंतर आता आपण मशीन चालू करूयात. आता हे केलंय आपण मशीनचं बटन ऑन. तर बघा खालचा तार जो आहे, बघा शेतकरी मित्रांनो, खालचा तार जो दिलेला आहे आपण अर्थिंगला कनेक्ट केलेला आहे. आता या खालचा आपण अर्थिंगला कनेक्ट केलेला आहे आणि वरचा जो आहे तो फॅन्स आहे. लाल वायर त्याच्यासाठी इथं टाकलेलं आहे आपण. वरचे 2 फॅन्स आहेत. जसं ही अर्थिंग आणि करंट मॅच होणार तर मशीनचं सायरन आवाज करणार. आता आपण मशीनचं स्विच ऑन करूया. आता सध्या बघा तुम्हाला इथं मशीनचं स्विच ऑन दिसतंय, पण इथं तुम्हाला आवाज येणार नाही. जसंही हे वायर थोडस मशीनच्या साईडला आपण करूयात, बघा इथं आवाज येणं चालू होईल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या पद्धतीने लावायची गरज नाहीये. तुम्ही जमीनला एका ठिकाणी अर्थिंग देऊ शकता, तिन्ही तारेमध्ये करंट देऊ शकता, कारण की जनावरांच्या पायामध्ये बूट चप्पल नसते. त्यांच्या पायांचं अर्थिंग आणि त्यांचा तारेला टच, अर्थिंग आणि करंट मॅच होतं आणि तुमचा एकंदरीत सायरन वाजतो शेतकरी मित्रांनो.